आपण देवाची पूजा तर रोजच करतो, पण त्यामागे पण काही देवपूजेची शास्त्र आहे. ती कोणती ती आपण जाणून घेऊया. देवाची पूजा केली जाते, त्यात देवाला खुश करणे हा मुख्य उद्देश मानला आहे. तरी गंध, अक्षता, फुले, धूप, दीप, उदबत्ती याने पूजा करण्यामागे शास्त्र आहे. माणसाप्रमाणे देवाचा स्वभाव नसल्याने देवाला खुश करण्याचा प्रश्नच येत नाही. भक्ती मार्गातील सर्व साधना पद्धती भक्तांचा देवाबद्दलचा भाव निर्माण करतात. शास्त्रोक्त पूजा केल्याने आपली भाव वृद्धी होऊन ईश्वराचे अस्तित्व जाणवते. आपण नित्यपूजेत वापरले जाणारे घटक, पूजेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आपण या लेखात जाणून घेणार आहोत. स्नान. सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छ पुसून घेतो. त्यामुळे देवघरातून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते. आपण पूजत असलेल्या देवतेच्या मूर्तीत पवित्र लहरी याव्यात. मूर्तीवर चढलेली रजतमाची अपवित्र लहरीची पूट काढून टाकण्यासाठी देवांना नित्य स्नान घालणे आवश्यक आहे. गंध. चंदन सर्व देवतांना गंधानुगामी असतात, म्हणजेच गंधाकडे आकर्षित होतात. देवांनी आपल्या पूजेत मूर्तीत आकर्षित राहावे यासाठी देवतांना चंदन लावतात. अक्षता. न तुटलेले तांदूळ म्हणजेच अक्षता. देवांना अक्षता वाहिल्यावर देवांची शक्ती त्या अक्षतांकडे आकर्षित होते. वाहिलेल्या अक्षतांमध्ये त्या देवांची कंपने निर्माण होतात. गणेश मूर्ती, कलश अथवा कोणत्याही देवतेची मूर्ती ठेवताना मूर्तीखाली तांदूळ ठेवतात. त्या तांदळात देवतांची कंपन शक्ती येते. हे तांदूळ नंतर रोजच्या तांदळात मिक्स करून भात खाल्ल्यास ती शक्ती आपल्यालाही मिळते. फुले. विशिष्ट रंगाकडे त्या देवतांना आकर्षित करता येतात. उदाहरणार्थ गणपती लाल रंगाकडे, शंकर सफेद रंगाकडे, विष्णू पिवळ्या रंगाकडे आणि इत्यादी. कोमेजलेल्या फुलांचा रंग बदलतो, म्हणून कोमेजलेली फुले ही देवाला वाहू नयेत. हळद, कुंकू. कुंकू हळदीपासून बनतात. हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते, म्हणून जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षा हळदीत भूमिलहरी जास्त असतात. असे पृथ्वी तत्व असलेले हळदी कुंकू वाहिल्याने मूर्तीत दैवी लहरी जोरात प्रक्षेपित होतात. पृथ्वीवरील अनिष्ट शक्तींचा त्रास होत नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया ठसठसीत कुंकू लावत, पुरुषही टिळा लावून बाहेर पडत. धूप. धूप हे सुवासिक वायुरूप द्रव्य आहे. या सुगंधामुळे देवतांना पूजास्थळी आकर्षित होतात. धूपाने घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्तीने किंवा उदबत्तीने पूजन करावे. दीप. खरी पूजा आत्मज्योतीनेच करायची असते. आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही, म्हणून संकेत रूपाने निरंजनात गायीच्या तुपात वात पेटवून देवांना ओवाळतात. तुपाच्या दिव्यातून निघणाऱ्या लहरी सूक्ष्म असल्याने त्या अतिसूक्ष्म अशा देवतांच्या लहरी आकृष्ट करू शकतात, म्हणून वाढदिवसाला निरंजनाने ओवाळणे हा भाग महत्त्वाचा आहे. आरती. आरती करताना घंटा व इतर वाद्ये वाजवतात. त्यामुळे मूर्तीत असलेली देवतांची शक्ती बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते. वाद्य ताल वाजवावी, आरती सुरात म्हणावी. बेसूर वाद्य वाजवणे व बेसुरे आरती करणे म्हणजे वातावरणातील अनिष्ट शक्ती आकृष्ट करणे होय. नमस्कार. नमस्कार करताना हाताचे तळवे एकमेकांना जोडले जातात. त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते. या मुद्रेमुळे आपण देवतांकडून येणाऱ्या शक्ती लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करू शकतो. नैवेद्य किंवा प्रसाद. प्रत्येक देवतेचा प्रसाद ठरलेला असतो. त्या देवतांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवल्याने त्या देवतेची शक्ती लहरी नैवेद्यातील प्रसादात येतात. असा प्रसाद खाल्ल्याने आपणासही ती शक्ती मिळते. फार वर्षापूर्वी आपण ऋषीमुनींनी देवासंदर्भात प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवून दिलेली आहे. फक्त स्वधर्माचा अभ्यास कमी असल्याने काही बुद्धिवादी त्यास अंधश्रद्धा म्हणतात. शेवटी कृती भावपूर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही. प्रदक्षिणा. प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्टबाजूने येणाऱ्या लहरी आपण ग्रहण करू शकतो. अशा प्रकारे आपण शास्त्रोक्त पद्धतीने देवपूजा करू शकतो. श्री स्वामी समर्थ.